नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषीप्रधान टीव्हीवर. आपण आलेलो आहोत आर्वी तालुक्यातील जळगाव येथे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता आज ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे मुख्य प्रवर्तक प्रशांतजी वानखेडे आहे. त्यांच्यासोबत आपण विचारणार आहोत. एकंदरीतच त्यांचा या गावाबद्दलचा अजेंडा काय राहणार आहे, हे आपण त्यांना विचारणार आहोत. स्वागत आहे तुमचं कृषीप्रधान टीव्हीमध्ये. धन्यवाद. मला तुम्हाला सर्वप्रथम विचारायचं आहे, गेल्या अ, 2 टर्म तुम्ही ग्रामपंचायतचं सदस्यत्व केलं. तर आता ह्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताना कशाप्रकारे जाणार आहे? मी मागील 3 टर्मपासून ग्रामपंचायतमध्ये काम केलं. या 3 टर्ममध्ये मी वार्ड क्रमांक 3चा 3दा सदस्य झालो. या वार्ड क्रमांक 3 मध्ये विकासाचे कामं मी मोठ्या प्रमाणात केले. त्यामुळेच मला जनतेने वार्ड नंबर 3च्या जनतेने अतिशय भरघोस मताने 3दाही ग्रामपंचायतमध्ये पाठवलं. तुमचा जो प्रश्न आहे, की गावाबद्दलचा विकास प्लॅन कसा असला पाहिजे? तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो, की गावामध्ये काही मूलभूत सुविधेची अत्यंत आवश्यकता आहे. मागील 5 वर्षात विकासाचं कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही आणि विकास करतांनी बरेचदा असा आरोप झाला, की सत्ताधाऱ्यांनी असा आरोप केला, की विरोधकांनी काम होऊ दिलं नाही. ही मी जळगावच्या जनतेला एक सांगू इच्छितो, की ही अतिशय हास्यास्पद आणि विचार करणारी बाब आहे. जनतेने मागच्या काळात त्यांना सत्ता दिली. मागील 5 वर्षापर्यंत कुठेही ओरडले नाही. परंतु गेल्या 1 महिन्यापासून जसं इलेक्शन जवळ आलं, निवडणुकीला सामोरं जायचं असताना त्यांनी ओरड चालू केली, की विरोधकांनी काम रोखले. मला एक सांगा, की भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला अत्यंत महत्त्व असतं. जनतेने त्यांना निवडून दिलं आणि त्याचं खापर विरोधकावर फोडणं म्हणजे हा अतिशय अ, विचार करणारा बाब आहे. कारण बहुमत हे लोकशाहीत महत्वाचं असतं. बहुमत असताना सुद्धा दुसऱ्यावर खापर फोडणं हे चुकीचं या ठिकाणी मी मानतो. कारण विकासाचा जर या गावातला विचार केला तर आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या करायच्या आहे. गावाचा विकासाचा प्लॅन करताना आपले ग्रामपंचायत 3 भागात डिव्हाईड झालेली आहे. आपल्याला परतोळा कनेक्ट गाव आहे. आपल्याला पी-एस-सीच्या बाजूने झोपडपट्टी ज्याला अखाडा आपण म्हणतो, तो सुद्धा भाग या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी रोड, नाल्या, रस्त्याचं मागील 5 वर्षात 5 पैशाचं सुद्धा काम झालेलं नाही. परतोळा गावला सुद्धा एकही रोडचं काम या ठिकाणी झालेलं नाही. मग हे काम करतांनी काही मूलभूत सुविधा म्हणजे परतोडला सुद्धा नदीच्या काठाने गाव असतं त्या ठिकाणी घाटाची व्यवस्था करणं, छोटं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी एखादं कार्य करताना सभागृह असणं, त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणारा रोड असो, रस्ता असो आणि पाणी हे पावसाळ्यात गढूळ येत असल्यामुळं, तर या ठिकाणी त्या ठिकाणी फिल्टरची व्यवस्था पाण्याची करणं आणि रोड आणि क्लोज ड्रेन ज्याला म्हणतो आपण बंद नाल्या, त्या सुद्धा होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. जळगावचा विचार केला तर मागील कालखंडात मी एक प्रयत्न केला, की या ठिकाणी ग्रामीण मार्ग 67 म्हणजे जळगाव खडका आणि ग्रामीण मार्ग 68 म्हणजे जळगाव रानवाडी. हे जर 2 मार्ग आपण टोटली कंप्लीट केलं, तर मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला, की दोन्ही गाव हे जोडले गेले पाहिजे. जर ते आपण जुन्या स्मशानभूमीजवळ जर पूल बनवून दोन्ही मार्ग जोडले, तर पूर्णच्या पूर्ण जवळपास शेती आणि दळणवळण हे दोन्ही मार्गातून होऊ शकते. त्या दृष्टीनं मी आता स्टेट बजेटमधून माननीय आमदार दादारावजी केचे, सुमितभाऊ वानखेडे यांच्या माध्यमातून 30+30 जळगाव खडका मार्गावर 60 लाख रुपये मंजूर झाले. त्याचं 82तून टेंडरही झालं. त्यानंतर जुन्या स्मशानभूमीजवळ 20 लाखाचा पूल त्या ठिकाणी आपण मंजूर केला. त्याचंही सुद्धा 82तून टेंडर झालं. जळगाव रानवाडी ग्रामीण मार्ग 68 वर आपण 30 लाख रुपये टाकले.
त्याचं सुद्धा टेंडर झालं. आणि हे जर 2 मार्ग आपण जोडले, त्या ठिकाणी पूल बनवून, या ठिकाणी पूल कम बंधाराचं काम चालू होतं, चालू राहील. पुढील कालखंडात ते कंप्लीट सुद्धा होईल. आणि हे जर जोडलं तर एक आपण चहूबाजूनी हे जळगाव रोडवर येईल. त्या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी जळगावच्या जनतेला सांगू इच्छितो एक आनंदाची बाब, की मागील कालखंडात सन्माननीय सुमित भाऊ आणि दादारावजींच्या माध्यमातून या ठिकाणी 5,80,86,00,000 रुपयाची पी-एस-सीची नवीन बिल्डिंग या ठिकाणी आपण मंजूर केली. त्याचा प्रशासकीय ऑर्डर सुद्धा झाला आणि लवकरच टेंडर होऊन त्या बिल्डिंगला सुद्धा सुरुवात होईल. या ठिकाणी खेळाचं ग्राउंड करणे आवश्यक आहे. आपण जर ग्रामीण मार्ग 67 आणि 68 जोडला, तर या ठिकाणी पुनर्वसनमध्ये म्हणजे आखाड्याला लागून भाग आहे. त्या ठिकाणी खेळाचं ग्राउंड सुद्धा होऊ शकते. डी-पी-टी-सीतून ओपन जिम करता सुद्धा आपण निधी आणला पाहिजे. तो मागील कालखंडात महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा ₹1 निधी आला नाही. त्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मुस्लिम समाजाचं सुद्धा मुस्लिम बांधवांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात जळगावला वस्ती आहे. मी या ठिकाणी अतिशय आनंदाने सांगतो, की वर्धा जिल्ह्यात जे 5 अल्पसंख्याक निधीतले अ, निधी मंजूर झाला स्टेट गव्हर्नमेंट मार्फत म्हणजे राज्य सरकार मार्फत. त्यामध्ये सुद्धा ₹15,00,000 कब्रस्थानला वॉल कंपाऊंडचा निधी या ठिकाणी मंजूर झाला. त्याचं सुद्धा काम लवकरच चालू होईल. आपला चौक सौंदर्यीकरण करणं आवश्यक आहे. त्याकरता मी सुद्धा माननीय आमदार रामदासजी आंबेडकर साहेबांना विनंती केली होती. ते सुद्धा मागील कालखंडात आले. त्यांनी मला म्हटलं, की "प्रशांत भाऊ तुमच्या गावचा चौक हा अतिशय चांगला दिसत नाही." म्हणून त्यांनी सुद्धा मला ₹30,00,000 चा निधी त्यांच्याकडे मी पत्र दिलं. ते सुद्धा 25-15 ग्रामविकास माध्यमातून, स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तो सुद्धा मंजूर होईल. यानंतर या गावात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाली, रस्ते, पाणी. पाणी सुद्धा असणं अतिशय आवश्यक आहे. तर पाण्याची सुद्धा फिल्टरची व्यवस्था म्हणजे आजकाल नवीन पद्धतीनुसार त्या ठिकाणी व्यवस्था होणं आवश्यक आहे. ते सुद्धा आपण करू. त्यानंतर या गावात आपले जे मंदिर आहे, त्या ठिकाणी तर आपण सभागृह करू शकलो. संत बहिणाबाईमध्ये आपण ₹30,00,000 चा निधी मंजूर केला. त्याचं सुद्धा काम भूमिपूजन मागील काळात झालं. तर संत बहिणाबाईच्या सारखे जे बाकीचे मंदिरं समजा अवधूत महाराज देवस्थान आहे. अवधूत महाराज देवस्थानला सुद्धा त्यांच्याकडे जागा नाही. त्यांना सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आपण लीजवर जागेची व्यवस्था करून दिली, तर त्या ठिकाणी सुद्धा सभागृहाचं काम होईल. कारण जळगावला मागील कालखंडात देवगाव म्हणतात. तर त्यासुद्धा त्या ठिकाणी भक्तांची सोय आपण केली पाहिजे. इकडे रामजी महाराज संस्थेत सुद्धा एक सभागृह असलं पाहिजे. म्हणजे गाव मोठं असल्यामुळं वार्डाच्या नुसार सभागृहाची जर रचना झाली, तर त्या ठिकाणी छोटे-मोठे कार्यक्रम होईल. त्याचा सुद्धा प्रयत्न आपण करू. त्यानंतर मूलभूत सुविधेमध्ये बाजार चौक, म्हणजे तो थोडंसं मागील कालखंडात काही काम आपण केलं, पण पूर्ण आपण करू शकलो नाही. तर बाजार चौक सुद्धा सिमेंटीकरण करणं आवश्यक आहे. बाजार चौकात सिमेंटीकरण जर झालं, तर या ठिकाणी एक स्वच्छ बाजार या ठिकाणी भरेल. त्यानंतर नदीचं खोलीकरण. नदीचं खोलीकरण सुद्धा बजाज फाउंडेशन मार्फत प्रस्तावित झालेलं आहे. ते सुद्धा नदीचं खोलीकरण येत्याच कालखंडात कंप्लीट होईल. आणि घरकुलाचा काही प्रश्न आपल्या गावात आहे. मागील काळात आम्ही सत्तेवर असताना 393 घरकुल आपण पाठवले. दुर्दैवानं त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळं काही अपात्र घरकुलं त्या ठिकाणी झाले. परंतु आता मोदी आवास योजना स्टेट गव्हर्नमेंटनी काढली. ज्यामध्ये ओबीसी लोकांना आपण घरकुलं देऊ शकतो. आणि दुसरा मुद्दे म्हणजे जे व्ही समाज आहे. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने भोई समाजाचे बांधव आणि व्ही काही बरेचसे त्याचे सुद्धा प्रस्ताव करून आपल्याला तो सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट घरकुलाचा प्रश्न निकाली काढणं अतिशय आवश्यक आहे. तर ही जी संकल्पना आहे, म्हणजे गाव जोडणे आणि मागील काळात इजिमा जो आहे, म्हणजे जळगाव टाकरखेडा, जो 7 किलोमीटरचा रस्ता आहे, तो सुद्धा 82 मार्फत आपण प्रस्तावित केलेला आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी जागेची अडचण होती. तर
ती जर आता तिथे शेतकरी सगळे तयार झाले. त्यामुळे भविष्यात जळगाव टाकरखेडा हा प्रमुख जिल्हा मार्ग 36 हा जर आपण पुढील कालखंडात तो निश्चितच होईल. त्यामध्ये बियांशीने सुद्धा बजेटमध्ये तो रोड घेतलेला आहे. म्हणजे चहूबाजूंनी गाव जोडणे म्हणजे शेती जोडणे. शेती जोडली तर प्रत्येक शेत हे रोडवर जर आलं, आपण गावाचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी नवीन जे मुलं आहे, त्यांच्यासाठी अभ्यासिका असली पाहिजे. तर आपण मागील कालखंडात आपण तो प्रयत्न छोट्या प्रमाणात केला, परंतु भविष्यात जुनी ग्रामपंचायत जी होती, जुना पशुवैद्यकीय दवाखाना, म्हणजे ग्रामपंचायतच्या बाजूला, हं. त्या ठिकाणी जर आपण एकाच छताखाली सर्व आणलं, म्हणजे तलाठ्याचं ऑफिस असो किंवा बाकी आणि वर जर आपण एक अभ्यासिका निर्माण केली, तर त्या ठिकाणी ती अभ्यासिकेचा प्रयत्न सुद्धा आपण करू. अभ्यासिका, एक चांगली अभ्यासिका म्हणजे भविष्य या गावाचं उज्ज्वल आणि मुलांचं सुद्धा भविष्य सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी तो सुद्धा प्रयत्न आपण करू. तर या ठिकाणी एकंदरीतच हा झाला तुमचा गावाबद्दलचा विकास प्लॅन. मला काही विचारायचं आहे, जे आता सध्याचे मावळते सरपंच म्हणू शकतो आपण, त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पेयजल मिशनचे काही मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रोसिडिंगचे पण लेटर आहे. तर याला काय तुम्ही उत्तर द्याल? की राजकीय पुढाऱ्यांनी आणि विद्यमान आमदारांनी हे काम रखडलं. आतापर्यंत ते झालं असतं, गावातील पाण्याचा प्रश्न मिटला असता. याला काय तुमचं उत्तर आहे? आता हा सुद्धा हास्यास्पद आरोप आहे. हास्यास्पद यासाठी म्हणेल मी, की जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे. ही बाब आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळं, ती मध्यंतरी राष्ट्रीय पेयजल मिशन त्या योजनेचं पहिल्यांदा नाव होतं. हा मुद्दा मी विस्तृत यासाठी सांगेल, कारण या सुद्धा मुद्द्यावर आपण बारकाईने विचार केला पाहिजे. आपण सगळं सुशिक्षित लोक आहोत. कोणी कोणताही आरोप केला तर तो आपण मान्य करून घेणं, म्हणजे हे आपल्या दृष्टीनं ते अपयश आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, की जलजीवन मिशन ही केंद्राची योजना आहे. त्यामध्ये राज्याचा सुद्धा वाटा असतो. या योजनेनंतर पहिले राष्ट्रीय पेयजल मिशन म्हणून ही योजना होती. त्यामध्ये मागील कालखंडातच ती प्रस्तावित झाली होती. त्यामध्ये काही सुधारणा झाल्या. ती जलजीवन मिशन म्हणून आली. जलजीवन मिशनचं काम असताना जलजीवन मिशनमध्ये 3 कामं प्रामुख्याने असतात. ती म्हणजे सोर्स असला पाहिजे, म्हणजे विहीर असली पाहिजे. दुसरं काम टाकी असली पाहिजे, ज्याला ई-एस-आर आपण म्हणतो. तिसरं काम डिस्ट्रिब्युशन म्हणजे पाईपलाईन असली पाहिजे. चौथं तर कुठलं जलजीवन मिशनमध्ये काम असूच शकत नाही. किंवा मग छोटे-मोठे कामं रिपेअरिंग वगैरेचे. पहिला प्रश्न असा आहे, की जलजीवन मिशन ही योजना ज्यावेळेस प्रस्तावित झाली आणि मी या ठिकाणी जनतेला एक गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो, की यामध्ये ग्रामपंचायतचा रोल फक्त प्रस्ताव पाठवणे. कारण ग्रामपंचायतचे 2016 साली पाणी पुरवठा व स्वच्छता समिती जी होती, त्याचे अधिकार गव्हर्नमेंटने निरंक केले आणि 2 कोटी पर्यंतचे अधिकार हे जिल्हा परिषदेला दिले. त्याचं टेंडरिंग करणे, त्याचं काम करून घेणे. आता पहिला प्रश्न असा होतो, की मी साधा प्रश्न सगळ्यांना विचारतो, की आपण एखादं जर शेत नवीन विकत घेतलं, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, की पहिल्यांदा शेत जर आपण नवीन एखाद्याचं विकत घेतलं, तर या ठिकाणी पहिले विहीर करू की पाईपलाईन करू? क्लिअर करू. निश्चितच विहीर करू. कारण सोर्स ज्याला म्हणतो तो सोर्स असला, तर त्या पाईपलाईनचं काम आहे. जनरली मी एक बाब माझ्या निदर्शनास आली आहे. जिल्ह्यात सुद्धा चालू आहे. तुम्ही पत्रकार आहात, त्यावर तुम्ही सुद्धा प्रकाश टाका. हे जलजीवन मिशनचे जे कोट्यावधी रुपयाचे काम चालू आहे. यामध्ये ठेकेदार मंडळी काय करतात? ठेकेदार मंडळी सोपी काम आहे पाईपलाईन टाकणे. सोर्स बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये कंप्लीट झाले नाही. फक्त पाईपलाईन टाकून ठेवून दिल्या. आणि पाणीच जर नसलं तर पाईपलाईनचा काय उपयोग? कारण पाईपलाईन हे छोटं काम आहे. 8 ते 15 दिवसात कंप्लीट होणारं काम आहे. तर माझा उद्देश असा होता त्यामागचा, की पहिले सोर्स कंप्लीट करा. कारण तुम्ही जर ते पत्र वाचलं, त्या पत्रात बारकाईने पहा, की पहिल्यांदाचा सोर्स फेल गेला. जो नदीच्या काठावर होता, तो सोर्स फेल गेला. त्यानंतर जुन्या स्मशानभूमीच्या समोरचा सोर्स म्हणजे त्या ठिकाणी ट्रायल बोर पास झालं. ट्रायल बोर पास झाल्यानंतर विहीर कंप्लीट पहिले करा.
विहीर कंप्लीट एकदाची झाली, की मग डिस्ट्रिब्युशन करा. म्हणजे पाईपलाईन करा. आता हे लोकं पाईपलाईनचं बिल काढासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकं पहिल्यांदा पाईपलाईन करून टाकते. सोर्सचं कामच नाही. बऱ्याच ठिकाणी असं झालं, की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये, की पहिले पाईपलाईन झाल्या अजून विहिरीला कुदळी मारली नाही. म्हणून माझा अट्टास होता, की तुम्ही पहिले विहीर कंप्लीट करा. नंतर पाईपलाईन करा. आणि या ठिकाणी त्याचा विपर्यास असा केला, की कॉन्ट्रॅक्टरने की पहिले बा आपल्याला पाईपलाईन करू देत नाही. पाईपलाईन केली तर अर्धे पैसे ते काढून घेतात. कारण पाईपलाईनचा पार्ट मोठा असतो. आणि मग विहिरी होत नाही. ई-एस-आर होत नाही. ई-एस-आर म्हणजे टाकी होत नाही. आणि 6-6, 7-7 वर्ष तो प्रकल्प रखडतो. म्हणून पहिले सोर्स कंप्लीट करा. सोर्स कंप्लीट न करता पहिले पाईपलाईन कंप्लीट केली. त्यामुळं त्या तोंडी सूचना त्या विभागाला दिल्या आणि हा प्रश्न एका गावापुरते दिले नाही. ह्या पूर्ण विधानसभेत जे कामकाज चालू आहे. विधानसभेत अनेक गावात हे योजना चालू आहे. तर त्यावेळेस आमदार महोदयांनी पूर्ण विधानसभेतल्या गावासाठी ईना सूचना दिल्या, की पहिले प्रत्येक गावचे सोर्स कंप्लीट करा, विहिरी कंप्लीट करा, नंतर पाईपलाईन करा. ते तर काम होणारच आहे. त्यामध्ये काम अडवण्याचा आणि न याचा प्रश्नच येत नाही. दुसरी बाब या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मानमोळे साहेब, की जर एखादा सदस्य निवडून गेला आणि त्याने जर विकास कामात अडथळा निर्माण केला, तर त्याचं पदच जाते. कारण तो संविधानिकरित्या पदावर जाऊच शकत नाही. म्हणून आणि ही बाब त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होती. आम्ही जर विरोध केला असता. नाही, जेव्हाही काँग्रेस प्रणित जळगाव ग्रामपंचायतला सत्ता राहते, तर त्यांचं खापर विशेषतः तुमच्यावर राहते. तुम्ही जेव्हा सभागृहात 2-3 वर्ष 3 टर्म तुम्ही काढलेले आहे, की प्रशांत भाऊंनी कामं होऊ दिली नाही. यांनी अडथळा आणला, अडथळा आणला. आम्ही कालही त्यांच्याशी बोललो. त्यांनी अडथळा आणला म्हणून कामं रखडले. म्हणजे 5 वर्षात आम्ही काय केलं? आम्ही त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा यांनी अडथळा आणला असा तुमच्यावर आरोप करतात. मला धीरज बाबू तुम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखता. सत्ता असो नसो मी काम करतो आणि मी कधीही दुसऱ्यावर खापर फोडत नाही. कारण दुसऱ्यावर खापर फोडणं म्हणजे आपण स्वतः कमजोर असण्याचं ते लक्षण आहे. कारण आणि दुसरा मुद्दा असा आहे, की या ठिकाणी पहिल्यांदा नेहमी तोच आरोप केल्यापेक्षा माझा मुद्दा असा आहे, की राजकारणात एकामेकावर खापर फोडल्यापेक्षा मी हे काम केलं, मला मत द्या. मी हे काम केलं, मला मत द्या. याच्यावर भर देणं गरजेचं आहे. तर नेहमीच माझी या जळगावातल्या जनतेला विनंती आहे, की मागील 5 वर्षात विकासाचा रथ आपल्या गावात रुखला. मी परत या ठिकाणी मी स्वतः जरी निवडणुकीला उभं नसलो, तरी आमच्या सर्व माध्यमातून विशेषतः दादासाहेब गाडगे असो, धनंजयभाऊ चोबे असो किंवा देवेंद्रभाऊ इखार असो, या सर्व आम्ही गावातली मंडळी एकत्र बसून या ठिकाणी आपण एक पॅनल फॉर्म केलेला आहे. माझी जळगावातल्या लोकांना कळकळीची आणि अतिशय नम्रपणे विनंती आहे, की जर यावेळेस तुम्ही काम संधी आम्हाला भरघोस मतानं दिली, आम्हाला विजयी केलं, तर मी धीरज भाऊ तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो, या गावात जळगावमध्ये एकही रस्ता हा काम होण्यापासून शिल्लक राहणार नाही. एकही नाली शिल्लक राहणार नाही आणि शेतकऱ्यांनी जर काम करू दिलं, तर एकही पांदण शिल्लक राहणार नाही. पूर्ण पांदण रस्ते आणि जर शिल्लक राहिली, तर त्याच्यानंतर जे 5 वर्षांनी निवडणूक येईल, कोणती निवडणूक येऊ, त्या निवडणुकीमध्ये 5 वर्ष हा शब्द लक्षात ठेवा. 5 वर्षाचा कालावधी जर दिला, तर मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर 5 वर्षांना परत जळगावमध्ये मतही मागणार नाही. एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. म्हणजे एकही रस्ता शिल्लक ठेवणार नाही, एकही नाली शिल्लक ठेवणार नाही आणि शेतकऱ्यांनी जर काम करू दिलं, तर एकही पांढरण रस्त्याचा आणि दळणवळणाचा रस्ता शिल्लक ठेवणार नाही. एवढी मी या ठिकाणी जनतेला आव्हान करतो आणि जर हे 5 वर्षात मी कंप्लीट करू शकलो नाही, तर मी परत जळगावमध्ये मतही मागणार नाही. हे तुम्हाला मी ऑन कॅमेरा सांगतो. म्हणून मी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. एकदा विकास, आपलं गाव सौंदर्यीकरण, गाव हे चकाचक असलं पाहिजे. तर ते गाव करण्यासाठी आमच्यावर मतरूपी आशीर्वाद तुम्ही द्या आणि पुढील 5 वर्षात काम झालं नाही, तर मी आता बोलल्याप्रमाणे तर मग परत जळगावमध्ये मी मत मागणार नाही. एवढं या ठिकाणी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगतो.
धन्यवाद तुम्ही कृषीप्रधान टीव्हीशी बोलल्याबद्दल. येत्या 5 वर्षात ऑन कॅमेरा त्यांनी विकासाचा ब्लूप्रिंट मांडलेला आहे. कशा प्रकारचं जळगावाचं चित्र राहणार आहे आणि ऑन कॅमेरा त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. तर प्रशांतजी धन्यवाद तुम्हाला या सविस्तर मुलाखतीबद्दल.